हरभऱ्याची भाजी, वांग्याची भाजी, नंतर आपल्या कांद्याची पात असं भाजी आम्ही केलं. त्यांनी काय केलं? त्यांनी म्हणजे थोडं किचन कट्ट्यामध्ये किचन कट्ट्यामध्ये घरच्या सदस्याने भाऊ म्हणून तुम्हाला केलं. आपल्यावर होते राहुल गांधी यांनी स्वतः येऊन घरी जेवण केलंय. याच भागातील एक विद्यार्थी आहे, तिच्यावर सुद्धा राहुल गांधींनी चर्चा केलाय. काय सांगाल? तुझं नाव सांग. काय सांग? माझं नाव राजक्ता संपार, मी कोल्हापूर गावमधून बिलॉंग करते. आणि ॲक्च्युली असं होतं की माहिती नव्हतं इथे येणार आहेत ते. ॲक्च्युली मी जाणार होते तिकडे कसबा घोड्यामध्ये, शिवाजी महाराजांच्या पुतळ्यांचं अनावरण होतं तिथे. पण जेव्हा मी गाडी काढत होते एकदम सगळे पोलीस आले आणि म्हणते बाजूला व्हा, सगळे बाजूला व्हा. मला कळतच नव्हतं की नेमकं काय चाललंय. मग त्याच्यानंतर ताफा बघितला, पण असं ताफ्यात एकदम नाही बघता आलं की बंटी साहेब दिसले, पण ते दिसले नाहीत मला. मग थोडं 15-20 मिनिटं असंच होतं गोंधळ की आहेत राहुल गांधी आहेत. आणि मनात मी ॲक्च्युली जेव्हा समजलं ते कोल्हापुरात येणार तेव्हापासून माझं अफर्मेशन असंच होतं की ग्रॅटिट्यूड होतं की मला त्यांना भेटायचं आहे, काही पण होतं. आणि ॲक्च्युली तेच काहीतरी असेल, त्या वेव्स असतील जे मी तिथं त्यांना भेटले. आणि आले इथे आल्यानंतर त्यांनी विचारलं की म्हणजे नाव विचारलं, त्याच्यानंतर तुम्ही काय करताय, तर माझं BE सिव्हिल झालं. त्या घरामध्ये जाऊन स्वतः जेवण करून त्या दलित वस्तीतील त्या परिवाराला खाऊ घातलं. आणि विद्यार्थ्यांनी ज्या व्यथा जाणून घेतल्या की सध्या 2013 पासून जॉब नाहीत हे काही म्हटले. त्यामुळं मोठे नेते राहुल गांधींच्या कोल्हापुरातील एका उसगाव खेडेगावामध्ये येऊन गेल्यानंतर आनंद होतो. कॅमेरामॅन तुषारसह मी साईनाथ जाधव, TV9 मराठी, कोल्हापूर. एक मिनिट फक्त तुम्ही 4 जण थांबा. एक मिनिट. प्राजक्ता प्राजक्ता फॅमिली त्यांची फॅमिली घेऊन या.